नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 84. बराच उशीर झाला होता. विश्वजित एका पबमध्ये ड्रिंक करत बसला होता. आरोही गेल्यानंतर घरी त्याची वाट पाहणारं कोणीही नव्हतं, म्हणून त्याला कसलीही घाई नव्हती. एक्सक्यूज मी बॉस, बरीच रात्र झाली आहे, तुम्हाला निघायला हवं, समशेरा अदबीने म्हणाला. तुझी बायको तुला सोडून गेली आहे का? विश्वजितने विचारलं. नाही बॉस, समशेराने सांगितलं. मग यावेळी माझ्यासोबत काय करत आहे? स्वतःची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. आता माझ्या नजरेपासून दूर हो, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. विश्वजितला चढली होती, म्हणून त्याच्यासोबत हुज्जत घालणे धोक्याचं होतं. म्हणून समशेरा खाली मान घालून निघून गेला. हे नेहमीचं झालं होतं, म्हणून समशेराला सवय झाली होती. बऱ्याच वेळानंतर विश्वजित जाण्यासाठी निघाला. तो पार्किंग लॉटमध्ये आपली गाडी शोधत होता. त्याने कार अनलॉक करण्यासाठी कीचं बटन दाबलं. त्याची गाडी बरीच दूर होती. चालताना त्याला कोणाचा तरी धक्का लागला. तो पडणारच होता की कोणीतरी त्याचा हात पकडला. त्याच्यासमोर एक हँडसम तरुण उभा होता. सॉरी सर, चुकून धक्का लागला, ती व्यक्ती अदबीने म्हणाली. चूक माझी होती, हे तुला पण चांगलं माहीत आहे, म्हणून माफी मागण्याची गरज नाही. विश्वजितने त्याला इग्नोर केलं. तसं त्याला काहीतरी क्लिक झालं. एक्सक्यूज मी, तुम्ही विश्वजित पाटील आहात ना? त्याने विचारलं. तसं विश्वजितने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मी फेमस असेल असं वाटलं नव्हतं. पेपरमध्ये माझा फोटो तर आला नव्हता ना, कारण आजकाल माझे अशा अवस्थेत असलेले फोटो बरेच क्लिक केले जातात. विश्वजित हसत म्हणाला. मायसेल्फ आर्यन राजपूत, तुम्हाला भेटायला खास दिल्लीवरून आलो होतो. आपली भेट अशी होईल हे एक्सेप्ट केलं नव्हतं. आर्यनने हात पुढे केला. मिस्टर आर्यन राजपूत, नाईस टू मीट यू. विश्वजितला क्लिक झालं. त्याने शेक हँड केला. तुमची हरकत नसेल तर आमच्या कारमध्ये जाऊयात, आम्हाला पण सोबत होईल, आर्यन म्हणाला. नो थँक्स. आय नो ड्रंक अँड ड्राईव्ह करणं चुकीचं आहे, पण मला सवय झाली आहे आणि पोलीस मला पकडतील असं वाटत नाही, विश्वजित म्हणाला. आय नो, तरीही तुम्ही आला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं, आर्यनने फोर्स करत केला. यावेळी विश्वजित ड्राईव्ह करण्याच्या अवस्थेत नव्हता, म्हणून तो तयार झाला. दोघेही आर्यनच्या आलिशान कारमध्ये बसले. ड्रायव्हरने कार स्टार्ट केली. विश्वजितने आधीच ॲड्रेस सांगितला होता. सो मिस्टर राजपूत, आमच्यासोबत बिझनेस करण्याची आयडिया तुम्हाला कोणी दिली? नाही म्हणजे याआधी तुमच्यासोबत बिझनेस करण्याचा संबंध आला नाही म्हणून विचारलं, विश्वजितने विचारलं. आम्ही बरीच वर्ष लंडनमध्ये होतो. 3 वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीमध्ये आलो होतो आणि याआधी आम्ही पिताजींचा बिझनेस सांभाळत नव्हतो, म्हणून बिझनेस करण्याचा प्रश्नच आला नाही, आर्यननी सांगितलं. ओ, आय सी. तुमचे पण तुमच्या वडिलांसोबत मतभेद होते का? विश्वजितने विचारलं. आमचे पिताजी त्यांच्या जागी योग्य होते. आम्हीच त्यांचं मन दुखवलं होतं. आम्हीच कुठेतरी कमी पडलो, याचं वाईट वाटतं, आर्यन म्हणाला. ज्या पद्धतीने तो बोलत होता यावरून समजत होतं की त्याची परवरिश चांगल्या फॅमिलीमध्ये झाली आहे. प्रत्येक मुलाला असंच वाटतं, पण मी तसा नाही, कारण मी चुकीचं असं कधी वागलो नाही आणि चूक केली तरी ती मान्य करण्याची क्षमता माझ्यात नाही. बाय द वे, तुम्हाला भेटून खरंच छान वाटलं. या अख्ख्या जगामध्ये
आमचा एकही मित्र नाही. म्हणून बरेच दिवसानंतर कोणासोबत असं मन मोकळेपणाने बोललो आहे, विश्वजित म्हणाला. विश्वजितबद्दल त्याने बरीच माहिती काढली होती, म्हणून त्याचं अशा वागण्याचं कारण तो समजू शकत होता. वीणा मेन्शन आलं होतं. ड्रायव्हरने कार थांबवली. यावेळी तुम्हाला कॉफीसाठी इन्व्हाइट करणं प्रशस्त वाटणार नाही, पण मला प्रॉमिस करा, नेक्स्ट टाईम तुम्ही फॅमिलीसोबत येणार, विश्वजित म्हणाला. नक्कीच मिस्टर पाटील, तुम्हाला भेटून आम्हालाही आनंद झाला आहे. आपल्या भेटी वरचेवर होतच राहतील, आर्यन म्हणाला. विश्वजितला भेटून त्याला आनंद झाला होता. अभिजित, सिद्धार्थ आणि जान्हवी त्याची वाट पाहत बसले होते. किती उशीर, आम्ही केव्हाची वाट पाहत होतो, जान्हवी म्हणाली. विश्वजितला पाहून तिच्या जीवात जीव आला होता. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की माझ्यासाठी जागरण करायची गरज नाही. अभिजित, तुला सांगता येत नाही का? ती आपल्या घरी यासाठी आली आहे का? विश्वजितने त्याला सुनावलं. आम्ही शमशेराला कॉल केला होता. त्याने सांगितले की तुम्ही एकटे आहात, म्हणून काळजी वाटत होती. तुमच्यासोबत गार्ड ठेवावे लागतील, म्हणजे आम्हाला निवांत झोप येईल, अभिजित म्हणाला. तुझं लग्न आहे ना, त्यावर कॉन्सन्ट्रेट कर. माझी काळजी करायची गरज नाही. आणि हे इन्स्ट्रक्शन तुम्हा तिघांनाही आहे, विश्वजित म्हणाला आणि आतमध्ये निघून गेला. आरोहीला काही केल्या झोप येत नव्हती. आपण मुंबईमध्ये आहोत ही गोष्ट चुकून विश्वजितला समजली तर तो तिचा जीव घ्यायला कमी करणार नव्हता. आपण उगाच आलो असं तिला वाटत होतं, पण तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. तिने नकार दिला असता तर मीनाक्षी देवी यांच्या रागाला सामोरे जावे लागले असते. आधीच बऱ्या मुश्किलीने त्यांनी आरोहीचा स्वीकार केला होता, म्हणून त्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तुम्ही अजून झोपला नाही, आर्यनने विचारलं. किती उशीर केला? आम्हाला अजिबात करमत नव्हतं. माझा कॉल येऊन गेला होता, त्या पण तुमच्याबद्दल विचारत होत्या, आरोहीने सांगितलं. एका मीटिंग संदर्भात बाहेर गेलो होतो. बाय द वे, मुंबईमध्ये आमचे काही फ्रेंड आहेत. तुमची हरकत नसेल तर उद्या आपण लंचसाठी जाऊयात. त्यांना पण तुला भेटायचे आहे, आर्यनने सांगितलं. कोणापासून पळत आहे आरोही? तू जितका दूर जाण्याचा प्रयत्न करशील तेच तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, आर्यन कोड्यात बोलत होता. म्हणून भीती वाटत आहे, कारण त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकद माझ्यात नाही, आरोहीने सांगितलं. तिच्या मनाची घालमेल त्याला समजत होती, पण आरोहीने तिचा भूतकाळ सांगितला नव्हता, म्हणून मनात असूनही तो मदत करू शकत नव्हता. सॉरी, माझी कुठे जाण्याची इच्छा नाही. तुमचे जे काही काम असेल ते लवकर आटपा, म्हणजे आपल्याला घरी जाता येईल. आरोही बेडवर आडवी झाली. त्याने ध्रुवकडे पाहिले तर तो शांत झोपला होता. लग्नाची तयारी पाहून मयंक इरिटेट झाला होता. त्याची 1 मिनिट पण या ठिकाणी राहण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपले सामान पॅक केले. कधी एकदा बाहेर पडतो असं त्याला झालं होतं. अरे मयंक, तू बॅग घेऊन कुठे निघाला आहे, मिस्टर दक्ष यांनी विचारलं. मी फ्लॅटवर चाललो आहे. यापुढे मी या ठिकाणी राहणार नाही, मयंक म्हणाला. तसे देवेंद्र आणि वैष्णवी आले. काही प्रॉब्लेम आहे का मयंक? जे काही असेल ते स्पष्ट सांग, देवेंद्र यांनी विचारले. हा काय प्रकार आहे मयंक? मिस्टर दक्ष चिडले होते. रिझन तुम्हाला माहीत आहे, मग कशाला विचारत आहात? मयंकचं उद्धट वागणं कोणाला आवडलं नव्हतं. मी सांगते अंकल, माझं लग्न होत आहे म्हणून मयंक अपसेट झाला असेल, पण काही गोष्टी बदलता येत नाही मयंक. आणि घर सोडून तुला काय सिद्ध करायचं आहे? तुझ्या अशा वागण्याने माझा निर्णय बदलणार नाही, माहिरा म्हणाली.
तू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर आज तू माझी असती. तुझं माझ्यावर प्रेम होतं, तरी तू अभिजित सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे तू मुद्दाम करत आहे. पण याची भरपाई तुला करावी लागणार आहे. मयंक तिला धमकी देत होता. बिहेव युअर सेल्फ मयंक. ही काय पद्धत झाली? तुला जायचं आहे तर खुशाल जा. यापुढे तुझं असं उद्धट वागणं खपून घेतलं जाणार नाही, मिस्टर दक्ष म्हणाले आणि तो निघून गेला. सॉरी बेटा, मयंकचा स्वभाव तुला माहीत आहे, मिस्टर दक्ष म्हणाले. त्याच्या या स्वभावामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे. अजूनही तो स्वतःला सावरू शकतो. तुम्ही त्याची समजूत काढायला हवी, नाहीतर जे हातात आहे ते पण निघून जाईल. माहिरा खरं तेच बोलत होती. वेळीच त्यांनी मयंकला रोखले असते तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. त्रिशासारखी त्याची पण लाईफ स्पॉईल झाली होती. आज आर्यनची विश्वजित पाटील सोबत मीटिंग होती, म्हणून तो लवकर तयार झाला होता. वेळेच्या बाबतीत तो अतिशय पंक्च्युअल होता. त्याची ही सवय आरोहीला माहीत होती, म्हणून तिने लवकर उठून ब्रेकफास्ट बनवला होता. गुड मॉर्निंग, आर्यन हसत मुखाने म्हणाला. गुड मॉर्निंग. पुन्हा असं उशिरा यायचं नाही, माझी पण झोप होत नाही, आरोही म्हणाली आणि तो हसायला लागला. ध्रुव अजून उठले नाहीत? आर्यनने विचारलं. त्याची सवय माहीत आहे ना तुम्हाला. आपल्या बिल्डिंगमध्ये मुलांना खेळायला छानसं गार्डन आहे. संध्याकाळी ध्रुवला घेऊन जायचा विचार करत होते, आरोही म्हणाली. ही तर चांगली गोष्ट आहे. या बहाण्याने तुम्हाला बाहेर तरी जाता येईल. आता आम्ही निघतो, आम्हाला उशीर होत आहे. आर्यनने तिला बाय केलं आणि निघून गेला आणि आरोही पुन्हा स्वतःच्या विचारात हरवली. यावेळी तिला विश्वजितची प्रखरशाने आठवण येत होती. तो आपल्या इतक्या जवळ असूनही आपण त्याला भेटू शकत नाही याची तिला खंत वाटत होती. तिचं एक मन म्हणत होतं की आत्ता जावं आणि विश्वजितला भेटावं, पण याचे परिणाम काय होतील हे तिला चांगलं माहीत होतं. म्हणून तिने तो विचार बाजूला सारला, कारण विश्वजित तिला कधीच माफ करणार नव्हता. विश्वजित आणि अभिजित दोघेही आर्यन राजपूतची वाट पाहत बसले होते. विश्वजितची त्याच्यासोबत आधीच भेट झाली होती, म्हणून तो रिलॅक्स होता. त्याचा स्वभाव विश्वजितला आवडलेला होता. आर्यन राजपूत आपल्या मॅनेजर सोबत आला. अभिजित तर त्याच्याकडे पाहतच राहिला होता. त्याची पर्सनॅलिटीच तशी होती. हॅलो मिस्टर पाटील, आर्यन राजपूतने हात पुढे केला. नाईस टू मीट यू, प्लीज सीट, विश्वजितने ग्रीट केलं आणि मीटिंगला सुरुवात झाली. आर्यनने आपले सर्व अटी सांगितल्या. विश्वजित व्यवस्थित ऐकून घेत होता. याआधी आम्ही मुंबईमध्ये आलो नव्हतो. आमच्या पिताजींची मुंबईमध्ये बिझनेस करण्याची खूप इच्छा होती, पण अफसोस त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. म्हणून हे प्रोजेक्ट आमच्यासाठी खास आहे. तुम्ही या प्रोजेक्टला योग्य न्याय द्याल त्याची आम्हाला खात्री आहे, आर्यन म्हणाला. विश्वजितने सर्व पेपर व्यवस्थित पाहून घेतले. आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही योग्य व्यक्तीवर विश्वास दाखवला आहे, विश्वजित म्हणाला आणि दोघांनीही डील साईन केली. काल रात्री तुम्ही जी मदत केली त्यासाठी थँक्यू सो मच, विश्वजित म्हणाला. आपली भेट आधीच झाली हे एका अर्थी बरंच झालं, म्हणून आपली मीटिंग व्यवस्थित पार पडली. आम्ही माणसं ओळखण्यात कधीच चूक केली नाही. तुमच्यासोबत काम करायला आम्हाला आवडेल, आर्यन म्हणाला. हे वेट, तुम्ही एकमेकांना ओळखता का? अभिजितने विचारलं. काल रात्रीच आमची भेट झाली होती. सो मिस्टर आर्यन, आमची आणखी एक अट आहे. ती जर तुम्ही मान्य केली तरच आम्ही तुमचं काम वेळेत करणार, विश्वजित म्हणाला आणि आर्यन विचारात पडला. जे काही असेल ते आत्ताच क्लिअर करा, म्हणजे आम्हाला डॉक्युमेंटमध्ये मेन्शन करता येईल, आर्यन म्हणाला. अभिजित, या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन कर की जर मिस्टर आर्यन राजपूत
तुझ्या लग्नासाठी आले नाही तर कॉन्ट्रॅक्ट वेळेत पूर्ण होणार नाही, विश्वजित म्हणाला आणि आर्यन हसायला लागला. माफ करा, पण इतके दिवस आम्हाला मुंबईमध्ये राहता येणार नाही. आमच्यासोबत आमची वाईफ आणि मुलगा पण आहे आणि त्यांना दिल्लीला जाण्याची घाई झाली आहे, आर्यनने सांगितलं. ते आम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला फॅमिलीसोबत यावं लागेल. फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे. आम्ही या प्रोजेक्टवर कसं काम करतो ते पण तुम्हाला पाहता येईल, विश्वजित म्हणाला. हॅलो अभिजित, माहिरा आतमध्ये आली आणि आर्यनची नजर तिच्यावर पडली. माही, तुम्ही इथे काय करत आहात? आर्यनचा विश्वास बसत नव्हता. हॅलो हायनेस, वाटलं नव्हतं की आपली अशी अचानक भेट होईल, माहिराने शेक हँड केला. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? अभिजितने विचारलं. लंडनमध्ये असताना एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये आमची भेट झाली होती. त्यानंतर आम्ही आज भेटत आहोत, माहिराने सांगितलं. अभिजितचं लग्न माहिरासोबत होणार आहे, म्हणून तुमच्याजवळ ऑप्शन नाही, विश्वजितने सांगितलं. आमच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, म्हणून नकार देण्याचा प्रश्नच येत नाही, आर्यन म्हणाला. मला वहिनीला भेटायचं आहे, त्यांना घरी घेऊन या. लग्नघर आहे, त्यांची मदत होईल, माहिरा म्हणाली. शक्यता कमी आहे, तरी आम्ही प्रयत्न करतो. आर्यनच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर AR असं नाव मेन्शन होतं. एक्सक्यूज मी. कॉल रिसीव करण्यासाठी आर्यन बाहेर गेला. तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत, विश्वजितने विचारलं. आर्यन राजपूत बेस्ट पर्सन आहे. मी त्यांना एकदाच भेटली होती. त्यांच्यासारखा पोलाईट माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यांच्यासोबत बिझनेस करताना तुम्हाला अनुभव येईल, माहिराने सांगितलं. तो इतका चांगला आहे, मग तू सेटिंग का नाही लावली? अभिजितपेक्षा लाखपटीने तो स्मार्ट आहे. आज विश्वजित चांगल्या मूडमध्ये होता, म्हणून तो माहिराची खेचत होता. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.